इंदापूरमध्ये नाका बॉईज गणेश मित्र मंडळाचे आकर्षक विद्युत रोषणाई केले। मंडळाच्या दर्शनी भागासमोर लाईट इफेक्ट देत वेगवेगळ्या प्रतिकृती विद्युत रोषणाईच्या माध्यमातून दिसून येत आहेत। हा देखावा पाहण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांनाही आकर्षक रोषणाई आकर्षित करीत आहे। हे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। विद्युत रोषणाईच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची प्रतिकृती या दरम्यान साकारण्यात आलेल्या विद्युत रोषणाईच्या माध्यमातून हे दिसून येत आहे। हा देखावे पाहण्यास आलेल्या गणेश भक्तांनाही आकर्षक रोषणाई आकर्षित करीत आहे। सुंदर असा देखावा आणि त्यामुळे रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी इंदापूरमध्ये पाहायला मिळते। अंबरनाथच्या ग्रीन सिटी मित्र मंडळाकडून अमरनाथ यात्रेचा देखावा साकारण्यात आलाय। अमरनाथ यात्रेची इत्थंभूत माहिती देखाव्यातून देण्यात आली आहे। चंद्रकांत शेलार यांनी हा देखावा साकारला असून या देखाव्याची मनोज फलके यांच्या आवाजात माहिती देण्यात आली आहे। त्याच्यामागे एक सोशल मेसेज आम्हाला द्यायचा होता की अमरनाथला यात्रेला जाताना बहुतेक लोक जे आहेत ते त्या यात्रेला जातात पण अर्धवट त्यांना खूप त्रास होतो आणि त्यांना यात्रा अर्धवट सोडून यावी लागते। तर आम्ही विचार केला की आम्ही अमरनाथ यात्रेचा पूर्ण देखावा आणि त्याची जी स्टोरी आहे की भोलेनाथ बाबा कसे गेले, कुठे त्यांनी काय चंदनवाडीला गेले, तिथं काय सोडलं, शेषनागमध्ये नाग सोडले, ही सगळी स्टोरी आम्ही सांगून पुढे पवित्र गुफेचं दर्शन इथं देतो आहे आणि लोकांना एक सोशल मेसेज देतो आहे की तुम्ही यात्रेला जाण्याच्या आधी गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे, तुमचं हेल्थ चेकअप आहे ते व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतरच यात्रेला जावा। अंबरनाथच्या स्वामीनगरमधील साई गणराय मित्रमंडळाच्या वतीने यंदा केरळच्या साबरीमाला येथील अयप्पा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली। 2 महिने राबून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अयप्पा मंदिराची हुबेहूब अशी ही प्रतिकृती तयार केली आहे। हे मंदिर पाहण्यासाठी स्वामीनगरच नव्हे तर संपूर्ण शहरातून गणेश भक्त येत आहेत। केरला में सबरीमला का जो अयप्पा का जो मंदिर है वो मंदिर को हमने यहाँ पर रिक्रिएट किया है और वहाँ पर जो जो जितना फीट का जो फुट है जो भगवान है उस फीट पे हम लोग रिक्रिएट किया है यहाँ पर। और देखे तो ये मंदिर पे आए तो वहाँ पर लेडीज़ का अलाउ नहीं करते, हम यहाँ पर रिक्रिएट करके लेडीज़ को अलाउ किया है ताकि उन लोग वहाँ पर देख ना सके तो यहाँ पर उन लोग आके यहाँ पर देख सकते हैं और उनका दर्शन भी ले सकते हैं यहाँ पर लेडीज़ आके। मेकासा बाग येथील ऑक्सिजन 2.0 गणेश मंडळाकडून सामाजिक संदेश देणारा देखावा तयार करण्यात आला। जंगलात लागणाऱ्या आगीपासून वन्य प्राण्यांचे जीव वाचवा असा सामाजिक संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आला आहे। मंडळातील गणपती बाप्पाची मूर्तीमध्ये बाप्पा स्वतः वन्य प्राण्यांचे रक्षण करते असल्याचं दाखवण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। मी नागपूरच्या मेकासा बाग येथील सार्वजनिक गणेश मंडळासमोर आहे आणि माझ्या मागे जर तुम्ही पाहाल तर एक भव्य असा गेट जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। या गेटमध्ये जे आहे ते जंगलाला आग लागलेली आहे असं दृश्य या गेटवरती जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला गेलेला आहे। नेमकं काय आहे यामागचं कारण हे आपल्याला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जे आहे ते कळणार आहे। एकूणच जे आहे ते या ठिकाणी जंगलामध्ये ज्या आगी लागतात त्या आगीमुळे अनेक वन्य प्राण्यांचे जीव जात असतात, त्यामुळे जंगलामधील आगी थांबवा आणि वन्य प्राण्यांचे जीव वाचवा असा एक सामाजिक संदेश देणारा जो आहे तो हा गणेश मंडळ जे आहे ते त्या पद्धतीने या ठिकाणी थीम करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर गणपती बाप्पाच्या मांडीवरती जे आहे ते काही माकडं या ठिकाणी बसलेले आहे आणि गणपती बाप्पा हातात काठी घेऊन जे आहे ते त्या वन्य प्राण्यांचं या ठिकाणी संरक्षण करतानाचं एकूणच जे आहे ते मूर्ती या ठिकाणी तयार करण्यात आली आहे। आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आपण त्यांच्याशी बोलूया। हो, काय सांगाल भाऊ, ही जी थीम तयार करण्यात आली यामागचं काय नेमकं उद्देश आहे? पब्लिक को जो दर्शन करना है तो उसमें बप्पा को दर्शन भी हो रहे हैं और एक मैसेज भी जा रहा है अच्छा। तो हमने सोचा कि इस साल भी कुछ ना कुछ मैसेज किया के साथ ही मतलब बप्पा को बुलाया जाए, तो हमने एक थीम सेट की है कि ऑक्सीजन 2.0 इसका नाम देंगे। और जो जंगल में आग लगती है तो कई प्राणी वहाँ से मतलब यानी जंगल छोड़ देते हैं और कई प्राणियों की मृत्यु हो जाती है। और वहाँ पे मतलब फॉरेस्ट फायर भी जो फायर डिपार्टमेंट का रहता है तो वो काफ़ी मतलब मेहनत करता है कि आग बुझाने के लिए, पर भी वो जितना चाहे उतना ही बचा पाता है, पर उसके भी हाथ में कई चीज़ें नहीं रहती है। म्हणजे माणसानं काळजी घेतली पाहिजे। जी, तो
जो भी है ये फॉरेस्ट प्रिवेंट फॉरेस्ट फायर सेव वाइल्ड लाइफ का ही हमारा थीम है और इसका नाम जो है ऑक्सीजन 2.0 है। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. चीनवरून ब्राझीलच्या दिशेने जाणाऱ्या जहाजावर मराठा समाजाने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केलाय. जहाजावर असल्यामुळे गणेशोत्सवाला कुटुंबियासमवेत सण साजरा करता येत नाही. मात्र असं असलं तरी जहाजावर असलेल्या मराठा समाजाने एकत्र येत गणपती बाप्पाचा जय जयकार केलाय. चीनवरून ब्राझीलच्या दिशेने जाणाऱ्या जहाजावर मराठा समाजाने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. जहाजावर असल्यामुळे गणेशोत्सवाला कुटुंबियासमवेत सण साजरा करता येत नाही. मात्र असं असलं तरी जहाजावर असलेल्या मराठा समाजाने एकत्र येत गणपती बाप्पाचा जय जयकार केला. धुळ्यातील सुप्रसिद्ध अशा लालबाग गणेश मंडळाच्या गणरायाची पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा जागर करणाऱ्या सजीव देखाव्यांचं उद्घाटन करण्यात आलं. गिरीश महाजन यांचं पोलीस बँड पथकाच्या माध्यमातून स्वागत करत जोरदार सत्कार करण्यात आलाय. लालबाग गणेश मंडळाच्या या सजीव देखाव्याने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. सुंदर असा देखावा सर्वांना भावेल, सर्वांना आवडेल. यानंतर अतिथी देवो भंडाऱ्यातील पवनी शहरात विदर्भातील अष्टविनायकापैकी एक गणपती असूनही या ठिकाणी आणखी 2 मानाचे गणपती विराजित झालेत. पंचमुखी गणेश, राणजीचा गणेश आणि धरणीधर गणेश अशी 3 मानाचे गणपती या ठिकाणी असून या मूर्त्यांना जुना इतिहास आहे. गणपतीची विशेषता म्हणजे वैनगंगा नदीला पूर आला की गणपतीच्या पायाला पाणी लागल्यावर पूर आपोआप ओसरत असल्याचं भाविकांनी सांगितलं. भावना अशी आहे की हा गणपती नवसाला पावतो आणि याला जर आपण चांगल्या मनाने जर कोणती पण इच्छा मागितली ते पूर्ण होते. आणखी इच्छा पर्यावरण अगोदरचे लोक पूर्वीपासून चालू आलेल्या काळापासून या गणपतीला मान्यता आहे आणि इथं जे पण इच्छा मागतात ते पूर्ण होते. सांगलीतील सर्वोदय गणेशोत्सव मंडळाने यंदा 21 फुटी घोड्यावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साकारलाय. या मंडळाने यापूर्वीही दिंडी, विठ्ठल रुक्मिणी, पंढरीची वारी, कौल ते खंडेराय, शिवराय शपथ, श्रीकृष्ण मंगळा गौर, साईबाबा पंचमी अशी अनेक प्रकारचे देखावे साकारले. सर्वोदय गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा देखावा सांगलीत लक्षवेधी ठरत आहे. हा देखावा पाहण्यासाठी दररोज गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आता ह्या वर्षी चालू देखावा शिवाजी महाराजावर ऐतिहासिक आहे. 18 फुटी मूर्ती आहे आणि विद्यार्थ्या नवीन पिढीला, तरुण पिढीला महाराजाबद्दल माहिती व्हावी ह्या उद्देशानं हा देखावा केलेला आहे. आम्ही सर्व गड किल्ल्यांची व अष्टमंडळांची महाराजांच्या सर्व माहिती दिलेली आहे इथे वाचण्यासाठी. हा या वर्षीचा उद्देश आहे. चंद्रपूरचा राजा अर्थात जटपुरा युवक गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती मंडपात पहिल्या दिवसापासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. यंदा या मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या गणेश मंडपाच्या बाह्य भागात राजस्थानी कलाकारांनी साकारलेली भव्य स्वागत कमान असून आतल्या भागात शीश महाल साकारण्यात आलाय. सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने बाप्पाला गणेश भक्तांनी 21 किलो चांदी अर्पण केली आहे. दिवस रात्र या मूर्तीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या रांगा लागल्या. दर्शन करण्यासाठी दूरदूरून गणेश भक्त सध्या मंडपात येत आहेत. चंद्रपूरच्या राजाचं सुवर्ण महोत्सव वर्ष आहे, 50वं वर्ष आणि मोठ्या उत्सवात धूमधडाक्यात हे वर्ष आम्ही साजरं करत आहोत. चंद्रपूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतकं सुंदर आणि सुरेख असं डेकोरेशन तयार करण्यात आलेलं आहे. चंद्रपुरातील गणेश भक्तांकरता खूप असं सुंदर, सुरेख आणि भव्य असं दर्शन यावर्षी मंडळानं सादर केलेलं आहे. सध्या गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे. या ज्या कांदा प्रश्नामुळे भास्कर भगरे निवडून आले त्याचीच आरास त्यांनी गणपतीला केल्याने भास्कर भगरे यांच्या घरगुती बाप्पा हा सध्या चर्चेचा विषय ठरतो.
याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी. गणेश उत्सवाची धूम सध्या सर्वत्र सुरू आहे. यामध्ये गणपतीचे देखावे आरास हा चर्चेचा विषय ठरतोय. असेच एक आरास खरं तर दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या घरातील घरगुती बाप्पाची आरास हा सध्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरतोय. ते म्हणजे त्यांनी गणपतीला कांद्याची आरास केलेली आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या लोकप्रतिनिधींचा भल्याभल्यांचा ज्याने वांदा केला असा कांद्याची आरास ही भास्कर भगरे यांनी साकारलेली आहे. आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर कांद्याच्या चाळी या उभ्या करण्यात आलेल्या आहे आणि सुंदर आरास ही त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये कांद्याचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजलेला होता आणि याच अनुषंगाने ही आरास करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत खासदार भास्कर भगरे आहे. आपण त्यांना विचारूया, खरं तर कांद्याची आरास तुम्ही केलेली आहे, नेमकी संकल्पना तुम्हाला कशी सुचली? दरवर्षी घरामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने आमची मुलगी कुमारी पल्लवी ही वेगवेगळे आरस करत असते आणि ह्या वर्षी आनंदाचा क्षण म्हणजे की घरामध्ये लोकसभेपर्यंत लोकसभेचा सदस्य म्हणून मजल मारण्याची संधी किंवा एक खासदार म्हणून काम करण्याची संधी आमच्या सगळ्या कुटुंबाला मिळाली आणि ज्या घटकामुळे मिळाली, कारण या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आजही आपण बघतोय की जरी मार्केटमध्ये बाजार दिसतोय परंतु शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जो पैसा व्हायला पाहिजे, जे उत्पन्न त्याला मिळायला पाहिजे आणि ते मिळत नाही. आणि म्हणून आमची कन्या कुमारी पल्लवीने गणपती बाप्पाकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते दुःख मांडण्याचा प्रयत्न करून याकडे गणपती बाप्पा आहेत किंवा शासनाचं लक्ष वेधून माझ्या बळीराजाला चांगले सुगीचे दिवस येऊ दे, त्याने जे कष्ट करतोय त्या कष्टाला फळ मिळू दे, अशा प्रकारची मागणी करण्यासाठी तिने ही आरस केलेली. माझे वडील असतील, आजोबा, माझा आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातून आलो असल्यामुळे ती जाणीव आम्हाला सगळे आहे आणि तीच या माध्यमातून मांडण्याचं, बाप्पाला साकडं घालण्याचा हा प्रयत्न आहे. कारण कुठलीही आरास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मनातल्या भावना बाप्पापर्यंत पोचवायची असती, ती खऱ्या अर्थाने तीच त्याची सेवा असते आणि हेच आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता. बस आता त्याला मूर्त स्वरूप आलंय. गणपतीची जी कांद्याची आरास आहे ते आता आकर्षणाचं केंद्रबिंदू आणि चर्चेचा विषय हा ठरताना आपल्याला बघायला मिळतोय. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. सोलापूरमध्ये गौरीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. गौरीच्या समोर खुळे परिवाराने रिंगण सोहळ्याची आरास केली. यावेळी रिंगण सोहळ्याचा आरासाबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे देखील पोस्टर झळकले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाल्याची खुळे कुटुंबातील महिलांनी प्रतिक्रिया दिली. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वसीम अत्तारे. सोलापुरात घरोघरी गौरी गणपतीची स्थापना केली जाते. आपण सोलापुरातील खुळे कुटुंबियांच्या घरात आपण या ठिकाणी पाहू शकतो की गौरी गणपतीच्या समोर जे ती आरास बनवलेली आहे, एक चांगल्या पद्धतीची आरास या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. वारकरीची आरास जी आहे ते रिंगण सोहळ्याची आरास आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. विठ्ठलाची मूर्ती देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. आजूबाजूला जे पताकेधारी वारकरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. दिंडी घेऊन जात असताना देखील वारकरी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तुळशी घेऊन जाताना देखील ती महिला वारकरी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि विशेषतः म्हणजे महिलांना आर्थिक बळ देणारे पोस्टर देखील जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पोस्टर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी लागलेले दिसत आहेत. खुळे परिवारांकडून एक चांगल्या पद्धतीचा गौरी गणपती समोर आहे तो हा देखावा जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. यावरती ज्या खुळी कुटुंबातील परिवारातील सदस्य आहेत हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. काय सांगाल आपण, एक चांगल्या पद्धतीचा देखावा या ठिकाणी केलेला आहे, काय देखावा आहे आणि आपण लाडकी बहीण योजनेचा देखील देखावा आपण या ठिकाणी केला आहे. यावर्षी आम्ही विठ्ठलाची वारी केलेली आहे. विशेषतः रिंगण सोहळा प्रामुख्याने आपल्याला म्हणजे मुख्य आकर्षण दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हलता देखावा दिसतोय विठ्ठलाचा, त्याच्या भोवतीने फिरणारा घोड्यावरती स्वार असा हा वारकरी दिसतोय
वासुदेव आहेत, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम दिसत आहेत आपल्याला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात पाठबळ देण्यासाठी ही जी मुख्यमंत्र्यांनी ही योजना काढलेली आहे, त्याचा आम्ही हा पोस्टर लावलेला आहे, जेणेकरून दरवर्षी या वर्षीप्रमाणे ही कायमस्वरूपी त्यांनी ही योजना कायम राबवावी अशी आम्हाला मनापासून आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे. त्याच्यामुळे यंदा आम्ही ही पोस्टर इथे लावलेला आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. सोलापुरातील सोलंकर कुटुंबियांनी गौरी गणपती समोर सीताहरण असा देखावा केला. गेल्या 3 महिन्यांपासून हा देखावा तयार करण्याचं काम सोलंकर कुटुंबीय करत होतं. या सर्व मूर्त्या बांगलादेशवरून मागवल्या असून हलता देखावा तयार करण्यात आला. हा देखाव्याचं नाव सीताहरण. मी गेले 3 महिने झाला हा देखावा जोडण्याचा प्रयत्न करतो आणि आज सक्सेस झालेला आहे. म्हणजे आणि ह्या मूर्त्या ज्या आहेत मी ते बांगलादेशवरनं मागवलेले, तिथून मागवलेल्या मूर्ती. हलता देखावा आहे? हो, चलचित्र हलता देखावा आहे. काय वाटतं हे सगळं केल्यानंतर? आहे समाधान, लोक बघायला येतात वगैरे, छान वगैरे म्हणतात. आणि मला हे देखावा करण्याची खूप बऱ्याच वर्षापासून आवड आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.